नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, मी परवाच शिक्षण खात्यातल्या अतिशय निर्लज्ज अशा भ्रष्टाचारावर याच ठिकाणी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, माझ्या त्या व्हिडिओला अपेक्षेपेक्षा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला. बऱ्याच मित्रांनी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मला सोशल मीडियावर आणि अगदी फोनवर देखील आपल्या प्रतिक्रिया कळवल्या. मित्रांनो, इतका प्रचंड प्रक्षोभ जनतेमध्ये असल्यानंतर देखील हे जे शिक्षणाधिकारी आहे, हे काही भ्रष्टाचार कमी करायला किंवा थांबवायला तयार नाहीत. खरं तर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांनी ही बातमी कळताच ताबडतोब त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी एका समितीची स्थापना केली. याला SIT म्हणतात. आता तर मित्रांनो, ही SIT देखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. कारण मला प्रतिक्रिया देणाऱ्यामध्ये बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की त्यांनी SIT स्थापन झाल्यापासून त्या SIT कडे संपूर्ण लेखी स्वच्छ पुराव्यानिशी तक्रारी सादर केल्या. धुळे जिल्ह्यातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या पैकी फारच कमी तक्रारींवर कारवाई होते, असं चित्र आहे. त्यावेळेला प्रतिक्रिया देणाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि एकूणच या समितीवर देखील संशय व्यक्त केला. आता याच्याने होतं काय की ज्या राज्य शासनाने मोठ्या तडफेने असा निर्णय घेतला की या प्रकरणाची सर्वंकष चौकशी व्हावी आणि हा जो सर्वसामान्य जनतेचा आणि परिणामी राज्य शासनाचा विश्वासघात झालाय, ज्यांनी तो केलाय त्यांना योग्य ती कडक शिक्षा मिळावी. परंतु मित्रांनो, या शिक्षण खात्यात दुर्दैवाने लहानापासून मोठ्यांपर्यंत फार मोठी भ्रष्ट साखळी आहे. एकमेकाला सांभाळून घ्यायचे उद्योग हे सतत करतात. काय करतील देवाभाऊ, काय करेल राज्य शासन? इतके नालायक लोक या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ठाण मांडून बसले आहेत. अगदी मी एक नजीकचंच माझं स्वतःचं उदाहरण देतो. धुळ्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर मॅडम यांच्या संबंधाने मी शिक्षण उपसंचालक महोदयांकडे एक तक्रार सादर केली आणि माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालकांनी, अर्थात मी खूप पाठपुरावा केल्यानंतर, या महिला शिक्षणाधिकाऱ्यांना तसा अहवाल मागवला. त्याला देखील 2 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. म्हणून मी शिक्षण उपसंचालक महोदयांना विनंती केली की आपल्या पत्राचं जर अनुपालन होत नसेल तर आपण त्यांच्यावर कारवाई करा. गेला बाजार, स्मरणपत्र तरी द्या. त्यांनी स्मरणपत्र द्यायचं कबूल केलं. मित्रांनो, किती क्रूर चेष्टा होते सामान्यांची पहा. ते स्मरणपत्र तयार करून 15 दिवस या शिक्षण उपसंचालकांनी आपल्या बुडाखाली दाबून ठेवलं, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि जेव्हा मी माझ्या सवयीप्रमाणे खूप पाठपुरावा केला, मग त्यांनी काल त्या पत्रावर सही केली आणि ते पत्र मला पाठवलं. पण मित्रांनो पहा, इथं देखील बनवाबनवी यांची थांबत नाही. त्या पत्रावर त्यांनी दिनांक नमूद केला आहे 6 नोव्हेंबर 2025. किती आरामखोरी! आणि याच्यामुळे जनतेची प्रचंड नाराजी आहे. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून या भ्रष्टांना एक इशारा देऊ इच्छितो की भ्रष्टांनो, नेपाळपेक्षा आपल्याकडे इमारतींची उंची खूप आहे. आता काय करायचं तो तुम्ही स्वतःच्या मनाशी ठरवा. तर मित्रांनो, ही अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्या व्हिडिओची एक दुसरी कडी मी आपल्यासमोर सादर केली आहे. या संबंधाने पुन्हा लवकरच आपल्या समोर येईल असेच पुरावे घेऊन. तोपर्यंत एक विनंती की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा. तसेच माझ्या या YouTube चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.